नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण DMER मेगा भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडा। ऑप्शन 1 आहे कंठस्थान घालणे, ठार मारणे। ऑप्शन 2 आहे खो घालणे, अडथळा निर्माण करणे। ऑप्शन 3 आहे खसखस फापणे, मोठ्याने हसणे। ऑप्शन 4 आहे खडे फोडणे, कष्ट करणे। तर या प्रश्नामध्ये योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 खडे फोडणे, कष्ट करणे। तर प्रश्न क्रमांक 2 आहे अपरिवर्तनीय या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। ऑप्शन 1 आहे अस्थिर। ऑप्शन 2 आहे बदलता न येणारे। ऑप्शन 3 आहे परिवर्तनशील आणि ऑप्शन 4 आहे चंचल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बदलता न येणारे। अपरिवर्तनीय म्हणजे बदलता न येणारे। योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न तिसरा, अवर्णीय या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। ऑप्शन 1 आहे स्पष्ट। ऑप्शन 2 आहे साधे। ऑप्शन 3 आहे वर्णन करण्यास अशक्य आणि ऑप्शन 4 आहे व्यक्त करता येणारे। तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर्णन करण्यास अशक्य, म्हणजेच अवर्णीय म्हणजे वर्णन करण्यास अशक्य असे होते। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी उदात्त वाक्याचे उदाहरण कोणते आहे? ऑप्शन 1 आहे बापरे किती मोठा डोंगर आहे हा। ऑप्शन 2 आहे ही माझी शाळा आहे। ऑप्शन 3 आहे मला काय माहिती आणि ऑप्शन 4 आहे तू कोणत्या शाळेत जातेस? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बापरे किती मोठा डोंगर आहे हा, म्हणजेच उदात्त वाक्याचे उदाहरण हे ऑप्शन क्रमांक 1 होईल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, किती सुंदर मूर्ती आहे ही या उदात्त वाक्याचे विधानार्थ वाक्य कोणते? ऑप्शन 1 आहे ही मूर्ती किती सुंदर आहे ते बघ। ऑप्शन 2 आहे ही मूर्ती चांगली आहे का। ऑप्शन 3 आहे ही मूर्ती वाईट नाही आणि ऑप्शन 4 आहे ही मूर्ती खूप सुंदर आहे। तर किती सुंदर मूर्ती आहे ही या उदात्त वाक्याचे विधानार्थ वाक्य होईल ऑप्शन क्रमांक 4 ही मूर्ती खूप सुंदर आहे, म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ही मूर्ती खूप सुंदर आहे। प्रश्न क्रमांक 6, अमूर्त या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। ऑप्शन 1 आहे स्पष्ट। ऑप्शन 2 आहे प्रत्यक्ष। ऑप्शन 3 आहे भौतिक नसलेले आणि ऑप्शन 4 आहे साकार। तर अमूर्त या शब्दाचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 4 साकार। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। खून गाठ बांधणे। ऑप्शन 1 आहे गाठ मारून खून करणे। ऑप्शन 2 आहे निश्चित करणे। ऑप्शन 3 आहे मन घट्ट करणे आणि ऑप्शन 4 आहे ढोंगीपणा करणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 निश्चित करणे। खून गाठ बांधणे म्हणजे निश्चित करणे। प्रश्न क्रमांक 8, समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? दुःख वेदना, तेज अंधार, शौर्य पराक्रम। ऑप्शन 1 आहे सर्व 1, 2 आणि 3। ऑप्शन 2 आहे केवळ 1 आणि 3। ऑप्शन 3 आहे केवळ 1 आणि ऑप्शन 4 आहे केवळ 2 आणि 3। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केवळ 1 आणि 3, म्हणजेच दुःख वेदना आणि शौर्य पराक्रम। प्रश्न क्रमांक 9, परप्रांतातून आलेल्या व्यक्ती यासाठी एक शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे परक्याचे। ऑप्शन 2 आहे परप्रांतीय। ऑप्शन 3 आहे परदेशी आणि ऑप्शन 4 आहे अविद्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 परप्रांतीय, म्हणजेच परप्रांतातून आलेल्या व्यक्तीसाठी परप्रांतीय असा शब्द वापरला जातो। प्रश्न क्रमांक 10, फुकट बोलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन 1 आहे मोफत बोलणे। ऑप्शन 2 आहे अविचाराने बोलणे। ऑप्शन 3 आहे काही न बोलणे आणि ऑप्शन 4 आहे रागाने बोलणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अविचाराने बोलणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 अविचाराने बोलणे म्हणजेच फुकट बोलणे असे होते। प्रश्न क्रमांक 11, शिकारीने गाढव मारले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन 1 आहे कर्मवाच्य। ऑप्शन 2 आहे कर्तृवाच्य। ऑप्शन 3 आहे भाववाच्य आणि ऑप्शन 4 आहे नामवाचक। तर शिकारीने गाढव मारले हे वाक्य कर्तृवाच्य या प्रकाराचे आहे, म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कर्तृवाच्य। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, पाणी पिणे या क्रियापदाचा काळ कोणता? ऑप्शन 1 आहे भविष्यकाळ। ऑप्शन 2 आहे भूतकाळ। ऑप्शन 3 आहे वर्तमान काळ आणि ऑप्शन 4 आहे अपुरा काळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 वर्तमान काळ। पाणी पिणे या क्रियापदाचा काळ हा वर्तमान काळ असा होईल। प्रश्न क्रमांक 13, पाणी पिऊन झाल्यावर तो बाहेर गेला या वाक्यात किती क्रियापदे आहेत? ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 0।
तर पाणी पिऊन झाल्यावर तो बाहेर गेला या वाक्यात 2 क्रियापदे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. शब्दकोश म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे कथासंग्रह, ऑप्शन 2 आहे गाणीचा संग्रह, ऑप्शन 3 आहे शब्दाचा संग्रह आणि ऑप्शन 4 आहे शिकवणी पुस्तक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शब्दाचा संग्रह. शब्दकोश म्हणजे शब्दाचा संग्रह असे होय. प्रश्न क्रमांक 15. कडवा या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन 1 आहे आवाज, ऑप्शन 2 आहे शब्द, ऑप्शन 3 आहे पान आणि ऑप्शन 4 आहे कवितेचा भाग. तर कडवा या शब्दाचा अर्थ म्हणजे कवितेचा भाग. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कवितेचा भाग. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? घोळ गोंधळ, राग चिडचिड, झोप विश्रांती. ऑप्शन 1 आहे सर्व 1, 2 आणि 3, ऑप्शन 2 आहे केवळ 1 आणि 2, ऑप्शन 3 आहे केवळ 1 आणि ऑप्शन 4 आहे 3. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर्व 1, 2 आणि 3 म्हणजेच योग्य उत्तर आहे घोळ गोंधळ, राग चिडचिड, झोप विश्रांती. पुढील प्रश्न क्रमांक 17. सिंहासारखा या शब्दाचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन 1 आहे विशेषण, ऑप्शन 2 आहे समानता दर्शवणारा शब्द, ऑप्शन 3 आहे नाम आणि ऑप्शन 4 आहे क्रियापद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 समानता दर्शवणारा शब्द. सिंहासारखा या शब्दाचा प्रकार हा समानता दर्शवणारा शब्द असा होईल. प्रश्न क्रमांक 18. माझी मैत्रीण सुंदर आहे या वाक्यात सुंदर हा शब्द कोणता प्रकार दर्शवतो? ऑप्शन 1 आहे नाम, ऑप्शन 2 आहे क्रियापद, ऑप्शन 3 आहे विशेषण आणि ऑप्शन 4 आहे सर्वनाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 विशेषण. माझी मैत्रीण सुंदर आहे या वाक्यात सुंदर हा विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी विधिलिंग नाम कोणते आहे? ऑप्शन 1 आहे गोडी, ऑप्शन 2 आहे फुलपाखरू, ऑप्शन 3 आहे मुलगी आणि ऑप्शन 4 आहे झाड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मुलगी. मुलगी ही विधिलिंग नाम आहे. आजचा आपला शेवटला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. तो शाळेत जातो हे वाक्य कोणत्या काळात आहे? ऑप्शन 1 आहे भूतकाळ, ऑप्शन 2 आहे वर्तमान काळ, ऑप्शन 3 आहे भविष्यकाळ आणि ऑप्शन 4 आहे अपुरा काळ. तर तो शाळेत जातो हे वाक्य वर्तमान काळाशी संबंधित आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.